महाराष्ट्राचे नवे चाणक्य वकील विरोधी पक्षात असताना विरोधकांना पळताबोही थोडी करणारे 2014 नंतर काय विचारूच नका. सत्ता आल्यावर पक्षात एक छत्री अंमल, जो प्रतिस्पर्धी ठरेल त्याला आडवा करायचा, मग तो विरोधी पक्षातला असो किंवा मग स्वपक्षातला. ज्यांनी वसंतराव नाईक आणि शरद पवारांनंतर दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले तिसरे नेते म्हणून इतिहास रचला, तोच नेता आज पक्षातल्या पक्षात इतका एकाकी का पडलाय? विषय आमच्या देवाभाऊंचा सुरू आहे. वरवर पाहता महायुतीचं सरकार दमदार चालल्यासारखं वाटतंय, पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरून विधानसभेत झालेला गोंधळ आणि त्यात एकाकी पडलेले आपले देवाभाऊ, हे सर्व पाहता हा ठरवून कार्यक्रम तर नाही ना, अशी शंका येते. मिसिंग लिंकवरून विरोधक फडणवीसांना घेरत असताना त्यांच्या मित्रपक्षातले आमदार मात्र शांत होते. फडणवीस बिचारे विरोधकांना भाडेके टट्टू म्हणून स्वतःचा बचाव करत होते. इतकंच काय, तर भाजपचे आमदार आणि मंत्री देखील या विषयावर चिडीचूप असल्याचं दिसलं. पहिल्यांदाच फडणवीस स्वतःचा बचाव करताना एकटे पडलेले दिसून आले. त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंचं तोंड भरून कौतुक केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे की फडणवीसांच्या विरोधकांना बळ देऊन त्यांची कोंडी करण्याचं काम भाजपच्याच काही नेत्यांनी हाती घेतलंय की काय? महाराष्ट्रात भाजपमध्ये फडणवीसांना पक्षात कसं पद्धतशीरपणे एकटं पाडायचं त्यांना ठरवून केलं जातंय का? याचे अत्यंत रंजक राजकीय कंगोरे आता हळूहळू समोर येऊ लागलेत. जैसी करनी वैसी भरणी यालाच म्हणतात. काही दिवसापूर्वी 7,000 कोटी रुपयांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. वाहतूक ठप्प झाली. विरोधकांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले. लोकशाहीत विरोधी पक्षाने किंवा जनतेने 7,000 कोटींच्या सरकारी प्रकल्पावर प्रश्न विचारणं हा गुन्हासुद्धा नाही आणि फडणवीस म्हणतात तसा महाराष्ट्राचा अपमानही ठरत नाही. पण या टीकेला उत्तर देताना फडणवीसांचा संयम पूर्णपणे सुटला. त्यांनी थेट विधानसभेत विरोधकांना आणि ट्रोलर्सना भाडेके टट्टू आणि ज्यांना त्यांना कुत्रंही विचारत नाही असं वक्तव्य करून आपली जळजळ आणि मळमळ बोलून दाखवली. विरोधकांनी याचा लगेच समाचार घेतला. मुख्यमंत्री कधीपासून स्वतःला महाराष्ट्र समजायला लागले, असा प्रश्न विरोधकांनी केला. जेव्हा मुख्यमंत्री सभागृहात उभे राहून इतकी आक्रमक आणि वादग्रस्त भाषा वापरत होते, तेव्हा सभागृहातील भाजपचे किंवा महायुतीचे इतर मंत्री आणि आमदार बाकावर बसून फक्त तमाशा पाहत होते. फडणवीसांच्या सुरात सूर मिसळायला किंवा त्यांच्या भाषेचे समर्थन करायला एकही मोठा नेता समोर आला नाही. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, पण फडणवीस तिथे एकाकी झुंज देत होते. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये एकनाथ खडसेंच्या भाजप वापसीवर केलेले विधान या स्क्रिप्टमधला सर्वात मोठा ट्विस्ट आहे. मुनगंटीवार यांनी म्हटलंय की जेव्हा पक्षाकडे काहीच नव्हतं तेव्हा एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी जीव लावून काम केलं. पक्ष मोठा होत असताना वरच्या माणसाने बाहेर जाणं योग्य नव्हतं. या विधानामागील क्रोनॉलॉजी समजून घ्या. 2016 मध्ये एकनाथ खडसे यांना ज्या पद्धतीने महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला आणि नंतर त्यांना पक्षाबाहेर पडायला भाग पाडलं, त्यामागे फडणवीसांची रणनीती होती. हे सर्व श्रुत आहे. मुनगंटीवारांचा टायमिंग खूप महत्त्वाचा आहे. फडणवीस मिसिंग लिंक आणि पुण्याच्या मुशी दुर्घटनेवरून चौफेर टीकेचे धनी होत आहेत. त्याच काळात मुनगंटीवार खडसेचे गुणगान गाताना दिसत आहेत. यासोबतच मुनगंटीवारांनी खडसेंची वकिली केली, पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वापरलेल्या भाडेके टट्टू या शब्दावर किंवा मिसिंग लिंकच्या बचावावर चकार शब्दही काढला नाही. राजकीय वर्तुळात आधी चर्चा आहे की भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवारांचाही एकनाथ खडसे केला जातोय की काय. त्यामुळे मुनगंटीवारांचे हे वक्तव्य थेट फडणवीसांना क्रॉस करणारे ठरते. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार नेते, पण 2014 ते 2019 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी पक्षात स्वतःला पर्याय उभा राहणार नाही अशी व्यवस्था केली.
विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना एकामागून एक मुख्य प्रवाहातून बाहेर काढले गेलं. गमतीने या सर्वांना फडणवीस पीडित म्हटलं जातं. परंतु या सर्वाचा परिणाम म्हणून आज पक्षात फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा किंवा संकटसमयी त्यांच्यासाठी ढाल बनणारा दुसरा कोणताही मास लीडर शिल्लक राहिलेला नाही. आज जेव्हा विरोधक फडणवीसांना घेरतायत तेव्हा पक्षातले इतर नेते मनातल्या मनात खुश होत आहेत आणि म्हणतायत, पक्षात फक्त तुम्हीच मोठे झालात ना, मग आता एकट्यानेच लढा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. त्यानंतर फडणवीसांनी मला जबाबदारीतून मुक्त करा अशी भावनिक साथ दिल्लीला घातली होती. पण दिल्लीने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं. पण आज राज्याची परिस्थिती बदलली आहे. पक्षातल्या नेत्यांना जाणीव झाली आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत जर पक्षाला यश आलं नाही तर त्याचं पूर्णपणे खापर हे फडणवीसांवरती फोडलं जाईल. म्हणूनच पक्षातले त्यांचे सहकारी त्यांना अधिक आक्रमक होऊ देत आहेत, विधाने करू देत आहेत आणि स्वतः मात्र सुरक्षित अंतरावर उभं राहून तमाशा बघतायत. हे त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचं अत्यंत पद्धतशीरपणे आयसोलेशन ठरतंय. राजकारणात एक प्रसिद्ध म्हण आहे, तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावर चढत असता तेव्हा वाटेत भेटणाऱ्या लोकांशी चांगले वागा, कारण जेव्हा तुम्ही खाली येत असता तेव्हा तेच लोक तुम्हाला पुन्हा भेटतात. देवेंद्र फडणवीस हे निश्चितच दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले तिसरे नेते म्हणून इतिहासामध्ये नोंदीत राहतील. पण आजच्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असूनही ते आपल्या सहकाऱ्यांच्या चक्रव्यूहात एकटे पडलेत. पायाभूत सुविधांच्या अपयशावरून उत्तर देताना भाडेके टट्टूसारखी भाषा वापरणं एका सुसंस्कृत नेत्याला शोभत नाही. 2019ला मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरलं गेलं. पण त्यानंतर जो रिव्हेंज देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसून आलं, त्यानंतर फडणवीसांचं महाराष्ट्राला एक वेगळंच रूप बघायला भेटलं. आता देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची खुर्ची इतकी प्रिय झालेली आहे की सत्तेसाठी सबकुछ हा फॉर्म्युला त्यांनी 2022, 23 आणि 26 पासून लागू केला. 2022ला एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन फडणवीसांनी ठाकरेंना नक्कीच मात दिली. शिवसेना 2 गटामध्ये विभागली आणि उद्धव ठाकरे कदाचित संपवलेही असतील. पण त्या बदल्यात फडणवीसांना काय भेटलं? ज्या एकनाथ शिंदेंना मोठं केलं त्यांच्याच नेतृत्वात 2.5 वर्ष काम करण्याची वेळ आली. त्यानंतर एकनाथ शिंदेंना पर्याय म्हणून आणखी एक राजकीय निर्णय घेतला गेला आणि अजित पवारांना सोबत घेऊन शरद पवारांचा पक्ष फोडला. त्याचेही आज परिणाम काय आहेत? शरद पवार दिल्लीत जाऊन जर भाजपसोबत फिल्डिंग लावतायत तर देवेंद्र फडणवीस इथेही एकाकी पडतायत. कधीकधी असं होतं की खड्डा खणला जातो दुसऱ्यासाठी, मात्र त्या खड्ड्यात कधी आपणच पडू याची शाश्वती देता येत नाही. हेच फडणवीसांसोबत झाले. फडणवीसांना अडकलेल्या या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी त्यांना त्यांच्याच लोकांची गरज आहे. मात्र सध्याच्या घडीला भाजपमधील भाजप गट आणि फडणवीसांचा फडणवीस गटसुद्धा विभागला गेला, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे फडणवीसांना या चक्रव्यूहातून स्वतः बाहेर पडावं लागतंय की कोणी त्यांना यातून बाहेर काढतंय हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे कसे पाहता कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.